अख्खा ऑस्कर पुरस्कार सोहळा ओपनहायमरनेच गाजवलाय। ऑस्करमध्ये या सिनेमाला 13 नामांकनं जाहीर झाली होती। त्यापैकी 7 पुरस्कारांवर या सिनेमानं आपलं नाव कोरलंय। भगवद्गीतेचा अभ्यासक ते अणुबॉम्बचा चाहता असणाऱ्या जे रॉबर्ट ओपनहायमर यांची गोष्ट या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली। जगभरातल्या प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला। या चित्रपटाच्या प्रसिद्धीवर आता ऑस्करने शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळालं। ऑस्करमध्ये ओपनहायमरला कोणकोणत्या विभागात पुरस्कार मिळाले ते देखील जाणून घेऊया। 1. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ओपनहायमर। 2. फिल्म एडिटिंग। 3. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी। 4. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर। 5. सर्वोत्कृष्ट चित्रपट। 6. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन। 7. सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी। कोण आहे जे रॉबर्ट ओपनहायमर? दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लागलेल्या अणुबॉम्बच्या शोधाने अवघ्या जगाला बदलून टाकलं। अमेरिकेने त्याचा वापर करत जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांना बेचिराख केलं होतं। आजही जगावर अणुबॉम्बचं संकट कायम असून जग भीतीच्या छायेखाली वावरतंय। त्याच अणुबॉम्बचा शोध जे रॉबर्ट ओपनहायमर यांनी लावला। याशिवाय अणुबॉम्बचा जनक समजल्या जाणाऱ्या ओपनहायमरने भगवद्गीतेचा देखील अभ्यास केला होता। 16 जुलै 1945 साली मेक्सिकोच्या ट्रिनिटी केंद्रावर अणुबॉम्बची चाचणी करण्यात आली होती। त्यावेळी त्याने या विश्वाचा नाश करणारा मी काल आहे, आता मी अधर्माचा विनाश करण्यासाठी आलो आहे या भगवद्गीतेतील श्लोकाचा आधार घेत त्याचं समर्थन केलं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।